गिम्पला भेट देण्यास आपले स्वागत. हे ट्युटोरियल उत्तरेकडील जर्मनीच्या ब्रीमेनमधील रॉल्फ स्टॅनॉट यांच्याद्वारे निर्मित आहे. यात मी तुम्हाला ड्रॉइंग टूल सविस्तरपणे समजावून सांगेन. पहिले ड्रॉइंग टूल पेन्सिल आहे आणि हे अतिशय तीव्र टोकाने कार्य करते. आणि जेव्हा मी इमेज मध्ये झूम करते, तुम्ही पाहू शकता की प्रत्येक पिक्सेल्स एकतर काळे किंवा पांढरे आहे. जेव्हा मी रेखाटण्यासाठी पेंट ब्रश निवडते, मला मऊ काठ असलेली एक रेष मिळते. आणि जेव्हा मी पुन्हा झूम वर जाते, जेव्हा मी पेन्सिलने रेखाटेन तेव्हा तुम्ही एक उठावदार रेष दिसणाऱ्या जेगीस सहित पाहू शकता. आणि जेव्हा मी पेंट ब्रशने काढते, मला एक नरम ओळ मिळाली आहे. पुन्हा पेन्सिल वर जाऊ. तुम्ही पाहाल की पेन्सिल फार टोकदार आहे आणि ब्रश मऊ आहे. पण तुम्ही येथे जेगीस पाहू शकत नाही. यास डोळ्यांची युक्ती म्हणतात. आणि जेव्हा मी हे मोठे करते, तुम्ही येथे पाहू शकता हे अँटी-एलियास आहे. हा पेन्सिल आणि पेंट ब्रश मधील मुख्य फरक आहे. अन्यथा हे दोन्हीही जवळपास सारखेच आहे आणि त्यांचे पर्यायही. चला आता पेंट ब्रशने सुरुवात करू. टूल बॉक्स मधील पेंट ब्रश टूल वर क्लिक करा आणि त्यासाठी तुम्हाला पर्याय मिळेल. मोड्स हे लेयर मोड्स मध्ये असल्याप्रमाणे आहेत. जसे की तुम्ही येथे पाहू शकता, मल्टिप्लाय किंवा ओव्हरले आणि इत्यादी. येथे ओपॅसिटी स्लाइडर आहे. हे वापरून तुम्ही रेषेचा कलर आणि दृश्यतेवर ताबा ठेवू शकता. मी व्हॅल्यू स्लाइड करते, समजा 25%. आणि आता जेव्हा मी रेखाटेन, मला काळ्याऐवजी फिकट करडी रेष मिळते. आणि जेव्हा मी नवीन रेषेने ही रेष ओलांडते, तुम्ही पाहू शकता की कलर गडद झाला आहे, परंतु हे तेव्हाच होते जेव्हा मी नवीन रेष यावरून नेते. मी या भागात झूम करते. मी अधिक मोठा ब्रश निवडते. आणि आता मी जेव्हा रेष रेखाटेन, ही करडी आहे. आणि मी दुसरी रेष रेखाटते आणि या दोन्ही रेषेचे छेदन हे गडद करडे आहे. आणि आता मी येथे तिसरी रेष रेखाटते आणि छेदन अधिक गडद करडे झाले आहे. परंतु जेव्हा मी हे पुन्हा त्याच रेषेने पेंट करते, हे गडद होत नाही. हे केवळ ओळी दर ओळी कार्य करते. तुम्ही करड्या कलरने सहजपणे क्षेत्रास पेंट करू शकता. आणि कलर भरताना तुम्हाला काळजीपूर्वक पाहण्याची आवश्यकता नाही. येथे तुम्ही इन्क्रिमेंटल नामक पर्याय पाहू शकता. जेव्हा तुम्ही इन्क्रिमेंटल निवडाल, तुम्हाला अधिक मजबूत परिणाम मिळेल. चला ब्रशेस च्या पर्यायांवर जाऊ. आणि येथे तुम्ही पाहू शकता, या ब्रशची स्पेसिंग 20% मध्ये सेट केली आहे. ब्रश मुळातच एक ठसा आहे, जो सतत समान आकृतिबंध उमटवतो. आणि जेव्हा मी झूम करते, तुम्ही पाहू शकता ब्रशच्या आकाराच्या 20% नंतर येथे या ब्रशचा पुढील ठसा आहे. येथे प्रत्येक ब्रश स्वतःच अधिचित्रित आहे. जेव्हा मी इन्क्रिमेंटल पर्याय डिसिलेक्ट करते,
तुम्ही प्रत्येक ब्रशचे ठसे पाहू शकता, परंतु त्यावर काही पेंट केले नाही आणि मला दुसऱ्या रेषेची सुरुवात करावी लागेल. आणि जेव्हा मी इन्क्रिमेंटल निवडते, मी पुन्हा पुन्हा पेंट करू शकते. मागे 100% वर जा. मी ओपॅसिटी आणि इन्क्रिमेंटल पर्यायास पूर्ण केले आहे. चला 100% असलेल्या ओपॅसिटी वर पुन्हा जाऊ. पुन्हा मी परिपूर्ण काळे रेखाटू शकते. इन्क्रिमेंटल अर्थपूर्ण असतो जेव्हा ओपॅसिटी 100% पेक्षा कमी असते. स्केल स्लाइडर येथे पेनच्या आकारास ताब्यात ठेवते आणि जेव्हा मी खाली 1 वर स्लाइड करते, तुम्हाला ब्रशचा लहान आकार मिळतो. जेव्हा मी ब्रशला समजा 0.05 मध्ये स्केल करते, मी एक चांगली रेष रेखाटू शकते. आणि मी स्लाइडर समजा 2 सेट करते आणि माझ्याकडे रुंद रेष आहे. मुळात स्केल ब्रशच्या व्यासवर ताबा ठेवते आणि तुम्ही कीबोर्डवरील चौकटी कंसानेही ताब्यात ठेवू शकता. उघड्या चौकटी कंसाच्या मदतीने मी ब्रशचा आकार कमी करू शकते आणि बंद चौकटी कंसाच्या मदतीने मी आकार वाढवू शकते. तुम्ही पाहू शकता की ब्रश जवळजवळ अदृश्य होत आहे. जेथे मी पेंट केले आहे ते क्षेत्र न सोडता तुम्ही ब्रशचा आकार ऍडजस्ट करू शकता. गिम्प सहभागी पैकी जर कोणाला पुढे पाहायचे असेल तर मला स्लाइडर 1 मध्ये पुन्हा मागे नेणारे बटन असलेले आवडेल. तर स्केल पर्याय पूर्ण झाला आहे आणि मी ब्रश सविस्तरपणे पुढील ट्युटोरियल मध्ये पूर्ण करेल. येथे एक प्रेशर सेन्सिटिव्हिटी नामक एक पर्याय आहे आणि मी याचा वापर इमेज संपादित करतानाही करू शकते. येथे ओपॅसिटी कडे लक्ष द्या. आता जर मी फार दाब न देता रेखाटेल, तुम्हाला एक रेष मिळेल जी करड्या कलरची असेल आणि जेव्हा मी दाब वाढवेल मला गडद कलर मिळेल आणि जेव्हा मी दाब कमी करेल मला फिकट कलरची रेष मिळेल. मुखवटा पेंट करताना हा पर्याय उपयुक्त आहे. हे फार उपयुक्त आहे. पुढील पर्याय आहे हार्डनेस. जर मी जास्त दाब न देता रेखाटेल, येथे एक मऊ काठ आहे आणि जर दाब वाढवला तर पेंट ब्रश पेन प्रमाणे कार्य करेल. जेव्हा मी पेन्सिल टूल निवडून रेखाटेल मला उठावदार काठ मिळते. जर टॅब्लेटवर खरोखर दाबल्यास हे उठावदार काठ बनू शकते. प्रेशर सेन्सिटिव्हिटीने मी ब्रशचा आकार बदलू शकते. प्रेशर सेन्सिटिव्हिटी वापरून मी कलर ही बदलू शकते. मी बॅकग्राउंड कलर वरून दुसरा कलर निवडते. येथे हा कसा आहे? चला हा लाल कलर निवडू आणि फोरग्राउंड कलर साठी हिरवा निवडू.
आणि जेव्हा मी निवडलेल्या कलरने कमी दाबासहित येथे पेंटिंग सुरू करते मला हिरवा मिळेल आणि मी दाब वाढवेल तर मला लाल मिळेल आणि जेव्हा मी सोडेल मला हिरवा किंवा हिरवट स्टफ पुन्हा मिळेल आणि कलर बदलाच्या मध्ये हिरवा आणि लाल मध्ये शेवटचा पर्याय आहे यूज कलर फ्रॉम ग्रेडियंट ग्रेडियंट निवडण्यास फाइल डायलॉग्स आणि ग्रेडियंट्स वर जा ग्रेडियंट येथे आहे आणि मी ही विंडो घेतली आहे यास इथे घेते आता माझ्याकडे येथे ग्रेडियंट आहे आणि ग्रेडियंट मध्ये माझ्याकडे नक्षीदार रचनेची मोठी निवड आहे चला हे निवडू आणि मी येथे मागे जाते आता जेव्हा मी पेंटिंग करते पेंट ग्रेडियंट वरील या रचनेवरून जाते ग्रेडियंट्सने लिहिणे किंवा कार्य करणे हे थोडेसे गमतीदार आहे हे ट्यूबने बनलेले किंवा त्यासारखे दिसत आहे हे ग्रेडियंटचे पर्याय होते हे पर्याय सर्व टूल्स करिता समान असतात जे ब्रश वापरतात म्हणजेच पेन्सिल पेंट ब्रश इरेजर आणि एअर ब्रश ज्यात काही अधिक पर्याय आहेत इंक कडे ब्रश नाही परंतु यामध्ये अनेक इतर पर्याय आहेत क्लोन टूल हीलिंग टूल पर्स्पेक्टिव्ह क्लोन टूल आणि असेही टूल्स जसे की ब्लर शार्पन किंवा डॉज आणि बर्न ज्यात ब्रशेसचा पर्याय आहे पुन्हा मागे पेन्सिल आणि पेंट ब्रश वर जाऊ हे पुन्हा क्लिअर करा येथे काही युक्ती आहेत ज्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकता पहिली युक्ती रेष काढण्याबद्दल आहे जेव्हा मी सरळ रेष काढण्याचा प्रयत्न करते ते थोडे कठीण आहे परंतु जेव्हा मी क्लिकने एक पॉइंट सेट करते आणि शिफ्ट की दाबते मला एक सरळ रेष मिळाली आहे येथे एक सरळ रेष आहे पुढील युक्ती आहे केवळ एक पॉइंट सेट करा आणि शिफ्ट कंट्रोल दाबा आणि आता माझ्या रेषेचे रोटेशन 15 अंशावर पाशित झाले आहे आणि आता मी निश्चित कोनने सहजपणे सरळ रेष काढू शकते काय कलाकृती आहे ही येथे आणखीन काहीतरी आहे ज्यास तुम्ही या शिफ्ट कीने करू शकता त्यासाठी ग्रेडियंट टूल निवडा निवडलेल्या ग्रेडियंटने एक रेष काढा आणि तुम्हाला खूप वेगळे कलर मिळतील मी छोटा ब्रश निवडते ग्रेडियंट टूल डिसिलेक्ट करते आणि माझे स्टँडर्ड कलर निवडते जेव्हा मी कंट्रोल की दाबते मी रेखाटलेल्या रेषेवरून कलर निवडू शकते आणि तुम्ही पाहू शकता फोरग्राउंड कलर बदलून निळा झाला आहे तर मी इमेज मधून कुठून तरी जो कलर अधिक चांगला असेल तो घेऊ शकते आणि जर मला चित्रात काहीतरी पेंट करायचे असेल
तर तुम्हाला गरज असलेले कलर त्यामध्ये आहेत. केवळ त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे तुमच्या रंगपाटीवर निश्चित कलर आहे. ती चांगली युक्ती आहे. मुळात इरेजर टूल हे पेन टूल किंवा ब्रश टूल प्रमाणे आहे, कारण हे केवळ त्यांच्या उलट आहे. इरेजर ही पेंट करते, परंतु हे बॅकग्राउंड कलर देते. तुम्ही ते येथे पाहू शकता. परंतु यासाठी तुम्हाला प्रेशर सेन्सिटिव्हिटी आणि ओपॅसिटी डिसिलेक्ट करावी लागेल. आणि जेव्हा मी फोरग्राउंड कलर आणि बॅकग्राउंड कलर साठी काळ्या आणि पांढऱ्या कलर वर जाईल आणि फोरग्राउंड कलर साठी पांढऱ्यावर जाईल आणि पेन निवडेल, मला इरेजर प्रमाणे काही परिणाम मिळू शकतात. कलर बदलल्यानंतर खोडणे काळे होते. तुम्ही फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड कलर X की दाबून बदलू शकता. मी पेन्सिल, पेंट ब्रश आणि इरेजरला सविस्तरपणे स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी कृपया meetthegimp.org वर जा. तुमचे मत पाठविण्याकरिता कृपया info@meetthegimp.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट करिता ह्याचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.